नमस्कार. माधव बाग, डॉक्टर विद्याज हेल्थकेअर प्रस्तुत आरोग्य मंत्र अर्थात डिजिटल युगातलं हेल्थ केअर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्याचा काळ म्हणजे आपण म्हणतो ना की फास्ट लाईफ खूप झालेलं आहे. आपली जीवनशैली खूप बदलते आहे आणि या बदलत्या जीवनशैलीमध्ये जेव्हा आपल्या आरोग्याची काळजी आपल्याला घ्यायची तेव्हा निश्चितच आपण आपला विचार, आपल्या शरीराचा विचार, आपल्या आरोग्याचा विचार उत्तम रीतीने करायला हवा. आणि म्हणूनच सध्याच्या काळात जे हेल्थ इश्यूज आपल्या समोर येत आहेत त्याच विषयी चर्चा करण्यासाठी गेली 12 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माधवबाग घाटकोपर क्लिनिकच्या हेड डॉक्टर विद्या बुद्धे आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत. डॉक्टर विद्या, नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार मॅम. नमस्कार. खरं तर वेगवेगळे विषय घेऊन या मालिकेच्या माध्यमातून आपण सगळ्यांसमोर येतोय आणि हे विषय वेगवेगळे जसे आहेत तसे आपल्या आरोग्याशी निगडीत असे हे सगळे प्रश्न आहेत आणि त्यातलाच एक अत्यंत महत्वाचा असा विषय जो की आजच्या काळात सगळ्यांना भेडसावतोय तो म्हणजे लठ्ठपणा. आणि या लठ्ठपणासाठी आयुर्वेद नेमकं काय सांगतंय, या लठ्ठपणावर नेमके उपाय काय आहेत आणि जर आपल्याला लठ्ठपणा असेल तर त्यातून व्याधी कोणकोणत्या निर्माण होतात आणि मग त्यातून आपण बाहेर कसं पडलं पाहिजे असा हा सगळा विषय आज आपण चर्चेला घेणार आहोत. सो सुरुवात करताना डॉक्टर मला सांगा की मुळात लठ्ठपणा काय आहे, म्हणजे लठ्ठपणा ओळखायचा कसा, आम्ही लठ्ठ आहोत हे आम्हाला कळणार कसं? बरोबर. आज हा जो विषय आहे हा प्रत्येकाच्या कुटुंबातला, प्रत्येकाच्या मनातला आणि प्रत्येक दिवशी ज्याचा प्रश्न उभा होतो असा हा विषय आहे. त्यामुळे मी प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छिते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो विषय मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे, हा जो एपिसोड आहे किंवा हा जो पार्ट आहे हा पूर्णपणे बघणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुमच्या मनातील प्रश्न जे आहेत ते त्याचे उत्तर तुम्हाला मिळू शकत नाही. लठ्ठपणा ही सर्व जगातील एक अशी अवस्था आहे की ज्यामध्ये आपलं वजन जे आहे ते अतिरिक्त वाढत जातं. आता लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला गेलं तर पाश्चात्य देशांच्या कम्पेअरमध्ये भारत जो आहे, भारत देश हा 3ऱ्या क्रमांकावर लठ्ठपणाच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतो. बापरे. आणि लठ्ठ असं आपल्या जेव्हा मनामध्ये येतं तेव्हा सगळ्यात पहिले आपल्या समोर काय इमेज येते, ते एक वजन वाढलेली व्यक्ती. बरोबर. मग ही जी लठ्ठपणा, ही जी संकल्पना, ही जे वर्ड आहे याच्यामध्ये ऍक्च्युअली मध्ये बघायला गेलं तर ही एक वैद्यकीय समस्या आहे जी प्रत्येकाला माहीतच नाहीये. आपल्या शरीरामध्ये कुठल्या तरी भागामध्ये असामान्यपणे जेव्हा चरबीचा जमाव होतो आणि आपलं वजन वाढू लागते, ज्याचा संपूर्ण दुष्परिणाम पूर्ण हेल्थवर आपल्याला दिसून येतो, हे म्हणजेच लठ्ठ. आता याला कसं ओळखायचं हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे मी लठ्ठ आहो का हे पाहणं, हे वेगवेगळ्या कॅल्क्युलेशनने आपण बघतो. त्याच्यातला पहिला म्हणजे BMI, बॉडी मास इंडेक्स. आता तो कॅल्क्युलेट कसा केला जातो तर तुमच्या उंचीला, तुमच्या वजनाला तुमच्या उंचीच्या द्वारे भागल्या जातं. ठीक आहे. आणि ते भागून त्याच्यामधून आपण त्याच्यातून तुमचा BMI कॅल्क्युलेट करतो, बॉडी मास इंडेक्स. आता ह्या कॅल्क्युलेशनच्या याच्यावर आपण जर बघायला गेलं तर नॉर्मल व्यक्तीचं BMI किती असायला पाहिजे, तर नॉर्मल व्यक्तीचं BMI हे 18.5 ते 24.9 पर्यंत असायला पाहिजे. त्या व्यक्तीला आपण नॉर्मल, किंवा एकंदरीत आपण जर ओव्हरऑल बघायला गेलं तर 18 ते 25च्या मध्ये पाहिजे. ओके. पण आता जर माझं BMI 25च्या वर जाते, 25 ते 30च्या मध्ये आहे, तर म्हणजे मी लठ्ठ आहे का? नाही, तुम्ही ओव्हरवेट मध्ये जाता, अतिरिक्त वजनामध्ये जात आहे. आणि 30च्या वर जाते आहे तर त्याचा अर्थ आहे तुम्ही ओबेसिटी मध्ये जाताय, म्हणजे लठ्ठपणामध्ये जात आहे. आता हा लठ्ठपणा पुन्हा वर्गीकरण करण्यात येतो. त्याच्यामध्ये लठ्ठपणाचा क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3. ज्या प्रकारे ओबेसिटी आपण कन्सिडर करतो तो ओबेसिटी क्लास 1, ओबेसिटी क्लास 2 आणि ओबेसिटी क्लास 3 अशा प्रकारे आपण त्याला वर्गीकरण करतो. ओबेसिटी क्लास 1 म्हणजे तुमचं जे वजन किंवा तुमचं जे BMI आहे ते BMI 30 ते 35च्या मध्ये आहे. आणि जर तुमचं BMI 35 ते 40च्या मध्ये आहे याचा अर्थ आहे तुम्ही ओबेसिटी क्लास 2 मध्ये येता, म्हणजे शरीरामध्ये होणारे दुष्परिणाम, सिव्हिअरिटी त्याच्यानुसार वाढत जाते. ओबेसिटी क्लास 3 अबोव 40च्या वर जर BMI आहे त्या व्यक्तीचं दिसतं. नॉर्मली जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात तेव्हा आम्ही BMI जेव्हा समजावून सांगतो त्याच्या व्यतिरिक्त त्यांना आम्ही स्पष्ट सुद्धा सांगतो की तुमची उंची किती आहे. जर माझी उंची 160 सेंटीमीटर आहे
आणि माझं वजन 80 किलो आहे, तर याचा अर्थ मला माझं वजन किती असायला पाहिजे, तर माझं वजन असायला पाहिजे 55 ते 62 मध्ये असायला पाहिजे, जेणेकरून माझा जो BMI आहे तो 25 ते 18 मध्ये राहील. म्हणजे हा त्याचा एक ओव्हरऑल फॉर्म्युला आहे. त्याच प्रकारे जर ओबेसिटी किंवा तुमचा लठ्ठपणा ओळखायचा आहे तर याच्यामध्ये तुमचं ऍबडॉमिनल गर्थ म्हणजेच वेस्ट सर्कम्फरन्स खूप महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्ती जेव्हा आमच्याकडे चेकअपला येतो त्यावेळेस आम्ही त्यांचा ऍबडॉमिनल गर्थ म्हणजे वेस्ट सर्कम्फरन्स चेक करतो. नॉर्मल पर्सन मध्ये हा जो वेस्ट सर्कम्फरन्स आहे, हा वेस्ट सर्कम्फरन्स तुम्हाला फिमेल मध्ये 90 ते 95च्या मध्ये दिसतं आणि मेल मध्ये 80 ते 85च्या मध्ये दिसतं आणि मेल मध्ये 90 ते 95च्या मध्ये दिसतं. पण जसं तुमचं ओव्हरवेट आहे, तुमचा BMI 25 ते 30च्या मध्ये असेल तर तुमचा जो पोटाचा घेर आहे किंवा त्याला वेस्ट सर्कम्फरन्स आपण म्हणतो, तो पोटाचा घेर त्या ओव्हरवेटच्या व्यक्तीमध्ये 90, 95 ते 100च्या मध्ये दिसतोय. आणि जर 105च्या पुढे जात आहे म्हणजेच हा व्यक्ती ओबेसिटी मध्ये आहे. म्हणजे ओबेसिटी क्लास 1 मध्ये असू शकतो, क्लास 2 असू शकतो किंवा क्लास 3 असू शकतो. पोटाचा घेर इतका महत्वाचा आहे कारण की बरेचदा आपण बघतो की हातापायावर चरबी साठलेली नसते पण पोटावर सर्वात जास्त चरबी साठलेली असते. तर यावरून आपण लठ्ठपणा कॅल्क्युलेट करतो. अशाच प्रकारे आपण BMIच्या स्वरूपामध्ये, ऍबडॉमिनल गर्थच्या स्वरूपामध्ये आणि वजन आणि उंची याच्याद्वारे आपण ओबेसिटी आणि हा लठ्ठपणा ओळखतो. बरोबर. पण मग तसं बघायला गेलं तर प्रत्येक जण आपापल्या दृष्टीने जगत असतो आणि जीवनशैली प्रत्येकाची वेगवेगळी असते. पण तरीही लठ्ठपणाची कारण जर विचारली तर काय सांगता येतील, काय नेमकी कारणं आहेत त्याची? लठ्ठपणाच्या कारणांचा विचार करणं फार गरजेचं आहे कारण लठ्ठपणा ही जर वैद्यकीय समस्या आहे तर याचे जे पॉझिटिव्ह फॅक्टर आहेत त्यालाच आपल्याला मेन ट्रीटमेंट करावी लागते. मी लठ्ठ आहे म्हणून मी आता फक्त डाएट करणार, मी एक्सरसाइज करणार आणि माझा लठ्ठपणा कमी होणार असं नसतं. त्याच्या मागे बरीच कारणं असतात. त्यातला महत्वाची कारणांपैकी मी काही कारणं तुम्हाला सांगू इच्छिते की सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं कॅलरी इनटेक. आता जसं मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की तुम्ही जे अन्न खाताय त्याच्यातून तुम्हाला ऊर्जा मिळणार, मग ते ऊर्जा किती प्रमाणात मिळेल याचं कॅल्क्युलेशन कुठे येतं तर तुमच्या कॅलरीज मध्ये. मग तुम्ही किती हाय कॅलरीचं फूड खाता, किती फॅटी फूड खाताय हे महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही जितकं कॅलरीज तुम्ही इनटेक करणार त्याचं कन्व्हर्शन तुमच्या शरीरामध्ये जाऊन चरबीमध्ये होणार आहे आणि ती चरबी जेव्हा जमा व्हायला चालू होते तेव्हा तुमचं वजन वाढायला चालू होते. दुसरा तुमचा व्यायाम, हा व्यायाम जर तुम्ही व्यवस्थित करत नसाल तर त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये जमा असलेल्या कॅलरीज ज्या आहेत त्या वापरल्या जाणार नाहीत आणि वापरल्या जाणार नाही तर नक्कीच त्याचा प्रभाव तुमच्या वजनावर दिसून येतो. तिसरा तुमच्या जीवनातलं ताणतणाव. आता ताणतणाव ही समस्या जी आहे हे प्रत्येकाच्या जीवनातला आता एक भाग झालेला आहे. आता तो प्रत्येक व्यक्ती त्याच्याशी कशा प्रकारे डील करतो हे खूप महत्वाचं आहे. आता काही लोकांना स्ट्रेस आल्यानंतर ते खाणं पिणं सोडून देतात आणि काही लोक स्ट्रेस आल्यानंतर अधिक खातात. त्यांना असं वाटतं की मला या स्ट्रेस सोबत डील करायचं असेल तर मला खूप खाल्लं पाहिजे. मग ते खूप खाणं सुद्धा तुमच्या वजनाला वाढवायला मदत करतं. तिसरं आपण जर बघायला गेलं तर झोप ही खूप महत्वाची आहे कारण की झोप जी आहे ही प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक मेडिसिन सारखं काम करते. हिलिंग फॅक्टर ज्याला आपण म्हणतो, ही झोप जर पूर्ण होत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये हंगर हार्मोन ज्याला गेर्लिन म्हणतात ते हंगर हार्मोन जास्त प्रमाणात सिक्रेट होतं आणि जे सॅटिस्फाईड ऍपेटाईटला फुलफिलमेंट देणारं आपलं जे हार्मोन आहे लेक्टिन ते कमी प्रमाणात सिक्रेट होतं. मग अशा वेळेस आपल्याला भूक जास्त लागते आणि आपण भरपूर खातो. आता झोप नाही झाली तर हा सगळा विचार जरी बाजूला ठेवला तर झोप नाही झाली तरी आपल्याला एक महत्वाचा मुद्दा कळतो की आपल्याला खूप थकवा वाटतो, दुसऱ्या दिवशी आपल्याला काम करण्यामध्ये उत्साह वाटत नाही आणि तो अशक्तता भरून काढण्यासाठी आपण खातो. तर त्याच्यामुळे सुद्धा वजन वाढायला हळूहळू चालू होते. तिसरा फॅक्टर आहे तुमचं पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये किती तुम्ही घेताय. आता बरेच लोक सांगतात 8 लिटर दिवसातून 8 ग्लास पाणी प्या म्हणजे 4 लिटर पाणी प्या. बरोबर. आता प्रत्येकाच जीवनशैली सारखी नसते. कोणी शारीरिक श्रम करतो तर कोणी दिवसभर बसून काम करतो. मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही दिवसभर बसून काम करता तर तुमच्या शरीरातून घामाच्या स्वरूपामध्ये काहीही बाहेर पडत नाहीये किंवा तुम्ही एक्सरसाइज पण करत नाहीये. तर अशा वेळेस तुमचा युरिन आउटपुट, नॉर्मल व्यक्तीचं जे युरिन मधून पाणी बाहेर पडण्याचं
जे प्रमाण आहे ते प्रमाण आहे 3000 ते 2000 असतं. मग जर 2 लिटर शरीराच्या बाहेर पाणी बाहेर पडतंय, तर अशा वेळेस तुम्ही जर 4 लिटर पाणी जे पाणी आतमध्ये शरीरामध्ये घेतात, त्याच्यातले 2 लिटर तुमच्या शरीरामध्ये जमा राहतं. आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्ही बराच काळ उभं राहून किंवा बराच काळ बसून काम करत असाल, तर त्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये ते रिटेन होतं. रिटेन होऊन तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये सेल्समध्ये ते जमा होतं आणि हळूहळू ते वजन वाढवायला मदत करतं. मग अशा प्रकारे जी कारणं आहेत, याच्या सोबतीला तुमची हॉर्मोनल काही जे अवस्था आहेत त्या सुद्धा त्याला कारणीभूत ठरतात. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुमचं थायरॉइड हॉर्मोन. आता बरेच पेशंटमध्ये आपण बघतो हायपोथायरॉइडिझम ज्यांना आहे, म्हणजे थायरॉइड ग्रंथी पूर्णपणे काम करत नाहीये, तर मग त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तो तुमच्या मेटाबॉलिझमवर दिसून येतो. आणि मेटाबॉलिझमची गती जर कमी झाली तर नक्कीच तुमचा कुठेतरी बीएमआर कमी होतो आणि बीएमआर कमी झाला तर त्याचा वजन वाढायला मदत होते. तिसरं त्याच्यानंतरचं जे कारण तुम्हाला मी सांगू इच्छिते ते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणारं इन्सुलिन. आता बरेच लोक डायबिटीज वाले जे लोक आहेत त्यांना तुम्ही बघता तर ते इंजेक्शन घेतात इन्सुलिनचे, बरोबर आहे. मग त्यांच्या मनामध्ये एक शंका असते की मी इन्सुलिनचं इंजेक्शन घेतलं की माझी साखर खाली येणार, मग ते भरपूर खातात आणि भरपूर खातात त्यामुळे त्यांचं वजन वाढायला चालू होतं. त्याच प्रकारे आपण बरेचदा कॉर्टिकोस्टेरॉइडचा वापर करतो संधिवातामध्ये, दमाच्या याच्यामध्ये. तर हे कॉर्टिकोस्टेरॉइड जे आहे ते आपल्या शरीरामध्ये भूक वाढवते आणि भूक जशी अशी तसं तुम्ही अधिक खाता. मग आता ही जी कारणं आहेत त्याच्या महत्वाचं त्याच्या शेवटचं एक कारण मी तुम्हाला सांगू इच्छिते, त्याच्यामध्ये येतं तुमचं वृद्धत्व. म्हणजे जसं जसं वय वाढतं तसं तसं एक मानसिकता तयार होते, अरे माझं वय वाढत चाललंय, आता मी जास्त श्रम नको करायला किंवा मी जास्त काही व्यायाम नको करायला, कारण मी कुठे पडणार काय, कुठे धडपडलो तर मला कुठे इजा झाली तर, या भीतीमुळे लोक व्यायाम करत नाहीत. आणि अशा वेळेस त्यांची जे स्नायू आहेत ते कमजोर होत जातात, कारण स्नायू आपल्या शरीरातला हा जो भाग आहे हा सर्वात जास्त कॅलरी बर्न करणारा एक भाग आहे. आणि आपले जर मसल्स म्हणजे स्नायू जर आपण वापरलेच नाहीत आणि त्यांच्यासाठी आपण एक्सरसाइज पण नाही केली तर नक्कीच ते फॅट जमा होऊन तुमचं वजन हळूहळू वाढायला लागतं. त्याच प्रकारे एक डिसीज येतं ज्याला कुशिंग सिंड्रोम असं म्हणतात, त्यामध्ये सुद्धा कॉर्टिसॉल जी लेवल आहे ती वाढते आणि कॉर्टिसॉल लेवल वाढल्यामुळे आपल्या शरीरात मध्ये जे आहे ते भुकेचं प्रमाण वाढत जातं आणि भुकेचं प्रमाण ज्याप्रमाणे वाढेल त्याप्रमाणे आपण खायला चालू होतो. तर हे सगळे कारण आहे जे आपल्याला बघायला पाहिजेत की माझं वजन ह्या कुठल्या कारणामुळे वाढतंय. कारण ही कारणं जर आपण बघितली नाही तर पुढे जाऊन आपण खरंच त्याच्यावर काही उपचार करू शकत नाही. खरंय. त्यामुळे आधी कारण जाणून घेणं महत्वाचं आहे आणि मग त्याच्यावर उपाय करणं तेही महत्वाचं आहे. मुळात असं आहे ना की लठ्ठपणाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट आहे की ही कारणं जेव्हा तुम्ही समजून घ्या तेव्हा मग उपायांसाठी आपल्याला जर डॉक्टर विद्या यांच्याकडे जायचं असेल तर नक्कीच त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला हवा. खाली स्क्रोल मध्ये आपल्याला पत्ताही आहे आणि नंबर देखील आहे. पुन्हा एकदा मी नंबर सांगते, आपण नक्कीच तो टिपून घ्या. 8530462255 8530462255 या क्रमांकावर माधवबाग घाटकोपर क्लिनिकला आपण डॉक्टर विद्या बुद्धे यांना संपर्क साधू शकता. पण डॉक्टर कारणं तर कळली आम्हाला, पण मग लक्षणं नेमकी काय? म्हणजे प्रत्यक्ष लक्षणं दिसून येतात. लठ्ठपणा म्हटल्यानंतर बऱ्याच अंशी ती लक्षणं दिसून येतात, पण अशीही काही लक्षणं आहेत का की जी दिसूनही येत नाहीत? तर त्याबद्दल आम्हाला सगळ्याबद्दल सांगा ना. आता लठ्ठ व्यक्तींमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे फटीग, म्हणजेच एक थकवा जाणवतो, एक अस्वस्थता जाणवते. कारण की तिथे कुठेतरी आपल्याला मनामध्ये असते की आता माझं वजन तर वाढलंय आणि माझ्यामधला तो उत्साह जो आहे तो कमी झालेला आहे. तर तो एक लक्षण त्यांच्यामध्ये महत्वाचं दिसून येतो. चालताना दम लागणं, स्पेसिफिकली आपण कुठलेही जिने चढत असेल किंवा आपलं प्लॅटफॉर्मचे जिने जरी चढत असेल, थोड्या वेळ आपण चालत असेल किंवा बरेचदा असं होते की लठ्ठ व्यक्तींमध्ये बोलताना सुद्धा दम लागताना दिसतं, त्यांची बोलण्याची एनर्जी सुद्धा कमी झालेली असते. त्याचबरोबरीला आपण बघतो की गुडघ्यांचा त्रास म्हणजे जॉईंट पेन होते आहे, बॅक पेन होते आहे, हे लठ्ठ व्यक्तींमध्ये स्पेसिफिकली दिसून येतात. त्याचबरोबर हिल पेन म्हणजे तुमच्या टाचेचा भाग जो आहे तो दुखायला सुरू होतो, कारण की तुमचा जर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण जो बीएमआय आपण चेक करतो त्याचबरोबर आपण ऍब्डॉमिनल गर्थ सुद्धा बघतो. आता ऍब्डॉमिनल गर्थ जर एखाद्या व्यक्तीची भरपूर वाढलेली आहे
तर त्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या गुडघ्यांवर, त्यांच्या टाचेवर येतोय आणि त्याचा प्रभाव जो पडतोय त्याच्यामुळे तुमच्या गुडघ्यांची झालेली झीज किंवा टाचेवर येणारा भार याच्यामुळे त्या वेदना सुरू होतात. त्याच प्रकारे शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेदना निर्माण होणं हे सुद्धा तिथे दिसून येतं. बरेचदा आपण बघतो की जे ओबेस पेशंट आहेत त्यांच्यामध्ये डायजेशन इश्यूज खूप प्रमाणामध्ये दिसून येतात, जसं ब्लोटिंग आहे, त्यानंतर ऍसिडिटी आहे, हे सगळे पाचनाशी संबंधित जे आजार आहेत किंवा जी लक्षणं आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येत आहेत. तर या प्रकारे आपल्याला जी लक्षणं आहेत त्या जी आहेत ती आपल्याला ओबेस पेशंटमध्ये आपल्याला मोस्टली दिसते. बरोबर. पण मग या लक्षणांच्यामुळे जेव्हा लठ्ठपणा आहे असं आपल्या लक्षात येतं, तेव्हा लठ्ठपणाशी निगडीत असे काही आजार उद्भवण्याची संभावना असते का, आणि मग ते आजार कोणते? हो, याच्यामुळे गंभीर आजार जे निर्माण होतात त्याच्यामध्ये मेन आजार आहे हृदयरोग. आता लठ्ठपणा म्हणजे जर शरीरामध्ये जर चरबी वाढत जाते, आपलं वजन वाढतंय, तर ती चरबी नुसती शरीरामध्ये वाढत नाही तर रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा जमा व्हायला चालू होते आणि रक्तवाहिन्यांमध्ये ती चरबी वाढून ती चरबीची गुठळी जर तयार झाली तर त्यालाच आपण ब्लॉकेज असं म्हणतो. हे ब्लॉकेजचं प्रमाण प्रत्येकाच्या शरीरामध्ये कमी जास्त प्रमाणात असते, पण ब्लॉकेज वाढत चाललेलं आहे हे कसं लक्षात येणार? तर तुम्हाला चालताना दम लागणं, तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर अचानक वाढणं, हे सगळे लक्षणं तिथून दिसायला चालू होतात. म्हणजे एकंदरीत परिणाम तुमच्या हृदयावर येतोय. तुमचं हृदय एकच आहे आणि तुमचं शरीर जे आहे ते हळूहळू जर वाढत चाललंय तर तुमच्या हृदयाला तेवढ्याच ताकदीने रक्तपुरवठा तुमच्या शरीराला करायचा आहे. आणि जेवढं आपला बीएम आहे म्हणजे आपला शरीराचा सर्कम्फरन्स जितका वाढत जाईल तितक्या रक्तवाहिन्या डेव्हलप होतील आणि रक्तवाहिन्या डेव्हलप झाल्या तर तेवढा रक्तपुरवठा तुमच्या हृदयाला करावा लागतो. मग त्याचा एक ताण जो आहे तो त्या हृदयावर पडतो आणि हृदयाची जी कार्य करण्याची क्षमता असते, ज्याला आपण हार्ट पंपिंग कॅपॅसिटी म्हणतो, ते सुद्धा कमी होऊ शकते किंवा हृदयाचे जे वॉल्स असतात ते जे कार्य करत असतात ते सुद्धा खराब होऊ शकतात. रक्तवाहिन्याच्या आजूबाजूला जर चरबी जमा झाली तर रक्तवाहिन्यांना विस्फारित होण्यासाठी जागा उरत नाही आणि विस्फारित होण्यासाठी जागा नाही उरली तर नॅचरली तुमचं ब्लड प्रेशर सुद्धा वाढतं. हे त्याच्यामध्ये मेन आपल्याला दिसून येतं. त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये आपण अन्न खाल्लं की त्यानंतर आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीनुसार आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार होतं. आता या इन्सुलिनचं काम काय आहे? तर तुमच्या शरीरामध्ये जी ऊर्जा आलेली आहे, जे ग्लुकोज आलेला आहे त्याला मांसपेशींपर्यंत घेऊन जाणं. पण जर आपल्या मांसपेशींवर आता तिथे जर चरबी जमा आहे तर हे इन्सुलिन आपलं फंक्शन पूर्णपणे करू शकत नाही आणि जी ऊर्जा आहे ते मांसपेशींना देऊ शकत नाही. मग अशा वेळेस तुमच्या रक्तातली साखर हळूहळू वाढते आणि तिथे तुम्हाला रक्तातील साखर वाढून डायबिटीज होण्याची लक्षणे भरपूर प्रमाणामध्ये दिसतात. त्याचबरोबर पाचनाशी संबंधित मी तुम्हाला सांगितलं जसं ब्लोटिंग आहे, ऍसिडिटी आहे किंवा त्याचबरोबरीला आपण जर बघायला गेलं तर गॉल ब्लॅडरच्या म्हणजे पित्ताशयाच्या समस्या असतील, हे सुद्धा तुम्हाला लठ्ठ लोकांमध्ये दिसून पडतात. झोपेच्या बाबतीमध्ये जर आपण बोलायला गेलं तर स्लीप ऍपनिया हा जो गंभीर आजार आहे हा लठ्ठ लोकांमध्ये स्पेसिफिकली आढळतो. स्लीप ऍपनिया म्हणजे आपल्याला झोपताना श्वासोश्वासामध्ये अडथळा निर्माण होणं. मग यावेळेस तुम्हाला श्वास घेताना त्रास होत असल्यामुळे तुम्हाला ती स्लीप ऍपनियाची टेस्ट करावी लागते. त्यासाठी तुम्हाला बायपॅप तुम्हाला लावला जातो. हे सगळं तिथे येतं. आणि लठ्ठ लोकांमध्ये स्पेसिफिकली आपल्याला दिसतं की फॅटी लिव्हर आहे, जॉईंट पेन आहे, आर्थरायटिसचं प्रमाण खूप प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्याचबरोबर एक आपल्याला दुसऱ्या साईडने जर विचार करायला झाला तर मानसिक स्वास्थ्य सुद्धा तिथे ढासळतं. मानसिक समस्या ज्या आहेत, अँझायटी असेल, डिप्रेशन असेल किंवा नर्वसनेस असेल, हे सगळं लठ्ठ लोकांमध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला दिसायला लागतं आणि त्याच्यामुळे त्यांचा झालेला कॉन्फिडन्स जो आहे तो लो झालेला कॉन्फिडन्स आपल्याला तिथे दिसून येतो. खरं तर डॉक्टर विद्या, माधवबागमध्ये नेहमीच हा विचार केला जातो की कशा पद्धतीने उत्तम रीतीने पेशंटना रिकव्हरी देता येईल. आणि लठ्ठपणा ही समस्या सध्याच्या काळात इतकी सगळ्यांमध्ये पसरलेली आहे की त्यातून पुढे जाऊन ती जी निराशा आहे ती निराशा टाळण्यासाठी नक्कीच तुमच्याकडे काही ठोस असे उपाय निश्चित असणार आहेत आणि आयुर्वेदाने आपल्याला यापूर्वी देखील असे उपाय सांगितलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की स्पेसिफिकली लठ्ठपणाविषयी तुमच्याकडे नेमके काय उपाय केले जातात याबद्दल आम्हाला सांगा. येस, आमच्याकडे जेव्हा ओबेसिटीसाठी किंवा लठ्ठपणासाठी पेशंट अप्रोच करतात त्यावेळेस महत्वाचं म्हणजे त्यांची कारणं काय आहेत त्याच्या मागची ते बघून त्यांचं योग्य निदान केलं जातं.
आणि योग्य निदान करूनच त्यांच्यावर ट्रीटमेंट केली जाते. आता तुम्ही बरेचदा ऐकता की माधवबागची जी ट्रीटमेंट आहे ती पंचसूत्रीवर काम करते. पंचसूत्री म्हणजे तुमचं त्यांचं डायग्नोसिस, योग्य निदान, त्यानंतर त्यांच्यावर पंचकर्म उपचार, त्याच्या सोबतीला त्यांचा आहारामध्ये बदल, व्यायाम असेल की त्याच्यानंतर त्यांचं जे औषध उपचार आहेत ते सगळं त्याच्यामध्ये येतं. आता या पंचसूत्रीच्या माध्यमातून जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करतो तर ही पंचसूत्री चिकित्सा पद्धती जी आपल्या माधवबागमध्ये आहे ती एक रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट आहे. म्हणजे ही जी ट्रीटमेंट आहे, आता बरेच आमच्याकडे पेशंट जेव्हा येतात तेव्हा म्हणतात की आम्हाला पंचकर्म करायचंय. पंचकर्म करायचं म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये एक इमेज फिट असते की पंचकर्म म्हणजे मसाज आणि स्टीम, दॅट्स इट. पंचकर्म म्हणजे काय हे त्यांना माहीतच नसतं. म्हणजे माझं वजन वाढत चाललंय, याच्या मागचं माझं कारण जर आहे की माझं मेटाबॉलिझम डिस्टर्ब आहे. मग याच्यासाठी मला काय ट्रीटमेंट घ्यायला हवी? विरेचना घ्यायला हवी, वमन घ्यायला हवं, बस्ती चिकित्सा घ्यायला हवी, की कुठली दुसरी चिकित्सा आहे तर ती घ्यायला हवी, याच्यातला कुठलाही फॅक्टर माहिती नसतो. मेन हा मुद्दा असतो. मग आता जर मला ओबेसिटी किंवा लठ्ठपणा ट्रीट करण्यासाठी जर कोणी विचारलं तर मी सगळ्यात पहिले त्यांची कारणच पहिले जाणून घ्यायचा प्रयत्न करते. आणि जाणून घेतल्यानंतर त्यांच्यावर जी उपचार शैली आपल्याकडे करतात त्याच्यामध्ये ओबेसिटी केअर ट्रीटमेंट सोबत आपण विरेचना चिकित्सा, बस्ती चिकित्सा, त्यांची जी कारणं आहेत, जसं एखाद्याला एक झोप प्रॉपर येत नाहीये किंवा स्ट्रेस खूप वाढलेला आहे, तर अशा वेळेस त्यांना आपण इन्झोमनिया ट्रीटमेंट किंवा शिरोधारा ट्रीटमेंट हे आपण त्यांना लागू करतो. तर या ट्रीटमेंटच्या द्वारे त्यांच्यातील कारणं आपण जे आहेत त्या कारणांवर उपचार करून आणि मग त्यांचं जे ओबेसिटी आहे ते हळूहळू आपण कमी करत आणतो. आता नुसतं पंचकर्म करून चालणार नव्हतं, त्याचं कारण की प्रत्येकाच्या खाण्याच्या वेळा आणि खाण्याचे हॅबिट्स हे सगळे वेगळे असतात. याच्यावर बराच रिसर्च केला गेला, बरेच डिस्कशन झाले. आम्ही बरेचदा पेशंटला चार्ट सुद्धा लिहून दिले, पण चार्टचा परिणाम असा व्हायचा की डाएट चार्ट जेव्हा लिहून दिलं जायचं किंवा समजावून सांगितलं जायचं अशा वेळेस काय व्हायचं की ते 3 दिवस किंवा 4 दिवस फॉलो करायचे. आफ्टर दॅट मला वाटत नाही की तो डाएट चार्ट ओपन होत होता आणि त्याच्यातून पेशंट जे आहेत किंवा आमचे जे रुग्ण आहेत ते त्याला फॉलो करू शकत होते. मग यावरच माधवबागनी रिसर्च करून एक डाएट किट ही संकल्पना आणली आणि कमीत कमी 3 महिने हा डाएट किट जर त्यांनी फॉलो केला तर नक्कीच त्याचा एकंदरीत परिणाम त्यांच्या वजनाला कमी करायला होतो. आता डाएट म्हटलं की सगळ्यांच्या याच्यामध्ये असं की मी कमी खाणार, मग मला विकनेस तर नाही मिळणार, मला थकवा तर नाही जाणवणार, हे सगळं त्यांच्या मनामध्ये असतं. पण डाएट किट ही संकल्पना कशी आली? तर डाएट किट मध्ये सगळ्यात महत्वाचं तुमचं कॅलरी प्रपोर्शन, तुम्ही किती खाताय त्याचं प्रपोर्शन कसं असलं पाहिजे. तुमचं कॅलरी प्रपोर्शनासोबत तुमचं फुलफिलमेंट पण व्हायला पाहिजे. तुमचं फुलफिलमेंट म्हणजे काय? तुम्हाला सॅटिस्फॅक्शन तर मिळेल, पण तुमचं न्यूट्रिशन फुलफिलमेंट म्हणजे आम्ही जर म्हटलं की तुम्ही रोज सूप घ्या, पण कुणी सूप घेत नाही. आय नो व्हेरी वेल. म्हणजे 1 दिवस घेणार, 2 दिवस घेणार, त्याच्यानंतर म्हणणार नको नको, रोज कोण बनवत बसणार आहे, बरोबर. मग त्याच्या सोबतीला तुम्हाला मायक्रोन्युट्रिएंट जर फुलफिलमेंट करायचं आहे तर जसं मायक्रोन्युट्रिएंट आपल्याला बरेचदा फ्लॅक्सीड मधून मिळतं, मायक्रोन्युट्रिएंट आपल्याला बरेचदा तिळामधून मिळतं. हे छोटे छोटे जे घटक आहेत ते आपल्या आहारामध्ये रोज नसतात. आपण रोज आपल्या आहारामध्ये स्पायसेस ऍड करतो, पण मायक्रोन्युट्रिएंट ऍड करायला आपण विसरतो, फायबर ऍड करायला विसरतो, प्रॉपर प्रमाणात क्वांटिटीमध्ये सलाद. आता जसा एक फोटो आपण बघितला आहाराच्या प्लेटचा, त्याच्यामध्ये सलादचं प्रमाण जास्त आहे. आता हे सलाद जर तुम्ही आधी खाल्लं तर नक्कीच तुमची जी खूप हंगर आहे ती कमी होणार आणि नक्कीच त्याचा तुमच्या जेवणाशी संबंध जो प्रपोर्शनेट डाएट आहे त्याच्यासाठी तुम्हाला हेल्प होणार आहे, बरोबर. त्याचबरोबर सकाळची सुरुवात आपण जेव्हा आपण करतो तर बरेचदा लोक आपल्या गृहिणींच्या बाबतीमध्ये आपण जर घेतलं तर बरेचदा लेडीज लोक काय करतात, चहा घेतात आणि सुरुवात करतात. सकाळी काय घेतात तर मी चहा घेते आणि चहा घेऊन सुरुवात करते. मग तुमचं ब्रेकफास्ट किती वाजता करता? तर बऱ्याच गृहिणी म्हणतात की आम्ही आमचा ब्रेकफास्ट 10-11 वाजता करतो. मग तुम्हाला काम करायसाठी जी एनर्जी हवी आहे ती कुठून मिळणार आहे? ती कशी मिळणार आहे? साधा सिंपल एक्झाम्पल घ्यायला गेलं तर तुमच्या घरी तुमच्याकडे एक गाडी आहे, त्या गाडीला सकाळी स्टार्ट करून तुम्हाला ऑफिसला जायचंय. मग त्याच्यामध्ये सर्वात आधी काय हवं? पेट्रोल किंवा व्हॉट एव्हर एक्सवायझेड इंधन हवं. तर ते इंधनच त्या गाडीला चालवणार आहे, तसंच एक इंधनच आपल्या शरीराला चालवणार आहे. मग सकाळचा ब्रेकफास्ट हा किती महत्वाचा आहे, तो कसा असायला पाहिजे, तो किती प्रपोर्शन मध्ये असायला पाहिजे आणि तो किती एनर्जेटिक असायला पाहिजे, हे डाएट किट तुम्हाला शिकवतं. त्याचबरोबर किती कोणत्या वेळी कुठला आहार घ्यायचा आहे हे तुम्हाला डाएट किट शिकवतं. तर डाएट किट ही जी संकल्पना आहे ती तिथूनच तयार झाली
आणि स्वास्थ्यम सारखं डाएट किट, रिव्हर्स सारखे डाएट किट आपण आणले आणि त्याचा वापर करून लोकांच्या वेळा व्यवस्थित व्हायला सुरू झाल्या. त्याचबरोबरीला त्यांना प्रपोर्शन समजायला लागलं की मला किती प्रपोर्शनने डाएट खायचंय, माझ्या आहारामध्ये कसला समावेश असला पाहिजे. हे डाएट किट आयुष्यभर नाही खायचंय, पण हे जेव्हापर्यंत तुम्हाला सवय लागत नाही तेव्हापर्यंत या डाएट किटला फॉलो करणं गरजेचं आहे. दुसरा व्यायाम आपण विचार केला तर व्यायाम बरेच आता तुम्ही बघताय की भरपूर जिम ओपन झालेले आहेत, भरपूर व्यायामशाळा ओपन झालेल्या आहेत आणि योगा सेंटर्स आहेत आणि बरेच लोक सगळ्या ठिकाणी जातात, बरोबर. पण आपल्या शरीरासाठी कुठला व्यायाम आवश्यक आहे, आपल्या मसल्ससाठी आपला कुठला व्यायाम आवश्यक आहे आणि आपण तो किती मिनिटं करायला पाहिजे हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आता हा मी व्यायाम करतो, आता बरेच लोक बघतायत, मी माझ्या संपर्कामधले बरेच लोक युट्यूब वरून व्यायाम करतात, ऑनलाईन व्यायाम करतात. ऑफकोर्स तुम्ही करा, नक्कीच करा, पण तो व्यायाम तुम्ही प्रॉपरली करताय का हे कोण बघताय, त्याचे फॉर्म बरोबर करतायत का हे कोणीच बघायला नाहीये तिथे. मग हे क्रॉस चेकिंग कसं करायचं, त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे MIB पल्स ऍप डेव्हलप झालं. MIB पल्स ऍप मधून प्रत्येकाला दिवसाला 20 मिनिटाचा जो व्यायाम आपण पाठवतो त्याचं क्रॉस चेकिंग आपल्याकडे होतं. आणि जेव्हा पेशंट पंचकर्म थेरपीसाठी एव्हरी वीक माझ्याकडे जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा त्याचं क्रॉस चेकिंग म्हणजे त्याचं वजन तपासलं जातं, त्याचं BMI चेक केलं जातं, त्याचबरोबर त्याचं ऍबडॉमिनल गर्थ घेतलं जातं. हे जेव्हा तुम्ही वेळोवेळी क्रॉस चेक करता तेव्हा तुम्हाला समजतं की तुमची जी होणारी ट्रीटमेंट आहे किंवा तुम्हाला जो सल्ला प्राप्त झालेला आहे त्या सल्ल्यातून तुम्ही खरंच योग्य मार्गदर्शन करून योग्य वेळी जात आहात की नाही. हे एवढं क्रॉस चेकिंग झाल्याशिवाय तुमच्या वजनामध्ये फरक दिसत नाही किंवा ती कन्सिस्टन्सी निर्माण होत नाही. मग याच्यामध्ये आम्ही बऱ्याच लोकांना जेव्हा वेळ नसतो, बऱ्याच लोकांना आम्ही सांगतो जे वृद्धावस्थेमध्ये जे रिटायर्ड झाले त्यांना आम्ही आमच्या क्लिनिकला बोलवूनच त्यांचा व्यायाम घेतो आणि जे लोकांना MIB पल्स ऍप मधून आपल्याला व्यवस्थित व्यायाम करता येत नाही तेव्हा त्यांना आम्ही इथे बोलवून त्यांचा MIB पल्स ऍप ओपन करून त्यांना व्यायाम करायला लावतो. त्याचबरोबरीने ज्यांना वेळ नसतो त्यांच्यासाठी आम्ही वर्कशॉप सुद्धा कंडक्ट करतो. एव्हरी मंथ सॅटर्डेला 4 ते 5 हा वर्कशॉप असतो आणि तो वर्कशॉप अटेंड जे लोक करतात त्यांना सुद्धा तिथून बराच अनुभव मिळतो, व्यायाम कसा करायला पाहिजे बरंच शिकायला मिळतं आणि त्यांच्या फॅमिली सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. त्याचबरोबर आता जर मी डाएट किट दिलेलं आहे त्याच्यानंतर ते डाएट किट संपलं त्यानंतर घरचं आहार कसं घ्यायचं, त्याच्यामधले वेगवेगळे रेसिपीज कशा तयार करायच्या याच्यासाठी सुद्धा आम्ही डाएटचे पण वर्कशॉप आम्ही कंडक्ट करतो. त्याचबरोबर आमचे जे सेंट्रलाइज डायटिशियन आहेत ते सुद्धा प्रत्येक वीकला पेशंटला कॉल करतात, त्यांची चौकशी करतात, त्यांच्या हेल्थ बाबतीमध्ये चौकशी केली जाते. इथून क्लिनिक मधून सुद्धा एक डायटिशियनचा कॉल जातो, त्यातून सुद्धा त्यांची पूर्णपणे चौकशी केली जाते. ह्या पूर्ण टीम वर्क जेव्हा होतं तेव्हा प्रत्येकाचं वजन हे प्रत्येक वीकला 1-1 kg कमी व्हायला चालू होतं आणि हळूहळू 3 महिन्यामध्ये 12 ते 15 किलो वजन जे आहे ते कमी होऊ शकतं आणि त्यातून मग हळूहळू लठ्ठपणा जो आहे त्याच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत त्या कमी होतात. आता तुम्ही हा स्क्रीनवर एक फोटो बघता, ते काकू आहेत, ह्या 70+ होत्या. 2022 मध्ये त्यांनी मला जॉईन केलं आणि त्यांचा मेन होतं की मी खाली बसू शकत नाही. त्यांचा मेन मुद्दा होता मी खाली बसू शकत नाही, माझं ब्लड प्रेशर वाढून येतं आणि मी ब्लड प्रेशरसाठी औषधं घेते आणि मला गुडघ्यासाठीचा पण त्रास सुरू झालेला आहे. यांचं वजन जे आहे 1 वर्षानंतर 53 किलो आहे आता. हो हो हो, वा. 53 किलो म्हणजे जेव्हा ते जॉईन झाले तेव्हा त्यांचं वजन 89 किलो होतं आणि आता त्यांचं वजन 53 किलो. तर 70+ व्यक्ती जर करू शकते तर नक्कीच आपण पण करू शकतो. पण त्यांनी ती कन्सिस्टन्सी फॉलो केलेली आहे, ती कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. तो जो गायडन्स होता त्या गायडन्सला त्यांनी पॉझिटिव्हली घेतलेला आहे तेव्हाच त्यांच्यामध्ये तो रिझल्ट दिसतोय. असे बरेच पेशंट आहेत, यंग एज मधले आहेत, ओल्ड एज मधले आहेत, ज्यांनी आपलं वजन कमी केलेलं आहे, लठ्ठपणावर मात केलेली आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिसिप्लिन मध्ये लाईफ आणणं फार गरजेचं आहे. जर हे डिसिप्लिन लाईफ मध्ये नसेल तर हे पॉसिबल नाहीये. अगदी अगदी खरंय. आणि नेहमीच माधव बागने सांगितलेलं आहे की आहार, विहार आणि विचार या तिन्ही सूत्र जी आहेत ती तिन्ही सूत्र आपल्या आयुष्यात असली पाहिजेत. आपली जीवनशैली उत्तम असली पाहिजे आणि योग्य जीवनशैली असेल तर मग हे आजार होणारच नाही. यासाठी आयुर्वेद जसं नेहमी सांगतं की आजार होऊच नये यासाठी आयुर्वेद नेहमी काम करत असतं. त्यामुळे तो एक अवेअरनेस या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा डॉक्टर विद्या आपण देत आहात. त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या प्रेक्षकांना तुमचा क्रमांक जो आहे
तो पुन्हा एकदा सांगेन. लठ्ठपणा जेव्हा आपल्याला ती समस्या उद्भवते तेव्हा निश्चितच त्याचा उपाय हा निश्चित आपल्याकडे आहे आणि माधवबाग घाटकोपर क्लिनिकला तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. क्रमांक आपण स्क्रीनवर पाहत आहात 8530462255 8530462255 या क्रमांकावर आपण संपर्क साधा आणि माधवबाग घाटकोपर क्लिनिकच्या हेड डॉक्टर विद्या बुद्धे यांना आपण नक्की संपर्क साधा. डॉक्टर विद्या, असेच विषय आम्हाला दर शनिवारी सांगत राहा. आमच्या ज्ञानात भर पडली तर आमचं आरोग्य अधिक सुधारेल आणि ते सुधारित आरोग्य आमच्याच कार्यप्रणालीला अधिक गती देईल एवढं निश्चित वाटतं. त्यामुळे खूप धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन या विषयावर आपण आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद.